श्री स्वामी चरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे दयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडीता ते. चोळपाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणी कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दुरी देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते राजपुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागता. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसवतसे. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे स्वामींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाही मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडाभया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गुढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. स्त्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमछेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती
स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरांप्रती अनु म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांची अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी. येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी. इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलिती वचन कोणा एका लागून. गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा माझी परीसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वट पुरीसी. तरी मी आणि नदयांसी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वानी करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्या जला विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देती तुम्हा ते. द्रवेन सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा. त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडुनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होणी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कुणिया वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरी बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावच्या मनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला
तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी भावा यज्ञ करुणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवून यतेसी असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यांत घालोनी स्वामींसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यांतून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशांती घेऊनी बडोद्यासी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय परी मल्हार रावण नपती प्रयत्नारंभित पुढते सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा अमराव यशवंत तयाचे नाव नपकार्यासी धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रेलंकार सुवर्णतटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भेला मनी पळाले तोंडचे बाणे लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आला त्या कृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी घात पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभ भवन्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।